मी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे, मूळची पुनवट, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ येथील आहे. म्हणजे तिकडे विदर्भ रिजनमध्ये येते आणि गेले 7 महिने होत आहेत मी सायकलने एकटीच महाराष्ट्र भ्रमंतीला निघाले. एवढे दिवसात माझा जवळपास 9,000 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे म्हणायचा. आणि माझे शिक्षण BSW झालेले आहे. ग्रॅज्युएशन यावर्षी कंप्लीट झाला आणि तसेच 20 ऑक्टोबरला मी माझा प्रवास सुरू केलेला. नमस्कार मित्रो, आज आंबोली या ठिकाणी मी आहे. आंबोली हे महाराष्ट्राच्या अगदी टोकाकडचं हिल स्टेशन आणि या ठिकाणी आम्ही पर्यटन करतो. पण आम्ही ज्या माध्यमातून लोकांना सांगत असतो की कोकण वाचवायला पाहिजे, महाराष्ट्रातली जी स्वर्गभूमी आहे कोकण, तिथला निसर्ग वाचवायला पाहिजे. पण आज माझ्याबरोबर कोकणातलीच नाही तर महाराष्ट्रातली माणसं जोडली जात आहेत. आणि आज इथे एक मुलगी, एक विदर्भ कन्या आज आपल्या कोकणामध्ये इथे येऊन संपूर्ण कोकण तिने फिरून काढलं आहे. अगदी पालघरपासून आज गोव्यापर्यंत, गोव्याच्या बॉर्डरपर्यंत, आमच्या सावंतवाडीपर्यंत ती आली आणि त्याच्यानंतर आता ती पुन्हा आंबोली घाटात आली आहे. आणि या एकंदर जर्नीमध्ये कोकणातल्या अनेक माणसांना ती भेटली आहे. पर्यावरणविषयक चळवळी अभ्यास करते आहे ती आणि तिच्यासोबत आहे तिची सायकल. तर आपण आज तिला भेटतो आहे. पर्यावरण संवर्धन यात्री महाराष्ट्र भ्रमंती असं तिने पुढे लिहिलं आहे. तर प्रणाली, बोल, तुझ्याविषयी सांग जरा. हां, नक्कीच. सर्वांना माझा नमस्कार. माझा थोडक्यात परिचय म्हणजे मी प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे, मूळची पुनवट, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ येथील आहे. म्हणजे तिकडे विदर्भ रिजनमध्ये येते आणि गेले 7 महिने होत आहेत मी सायकलने एकटीच महाराष्ट्र भ्रमंतीला निघाले. एवढे दिवसात माझा जवळपास 9,000 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे म्हणायचा. आणि माझे शिक्षण BSW झालेले आहे. ग्रॅज्युएशन यावर्षी कंप्लीट झाला आणि तसेच 20 ऑक्टोबरला मी माझा प्रवास सुरू केलेला. प्रवासाचा उद्देश मित्रांनो सांगायचं म्हणजे दिवसेंदिवस वाढतं प्रदूषण, आपल्यासमोर तापमानवाढ ही जागतिक समस्या आहे, सोबत क्लायमेट चेंज आणि हे वातावरण बदल, ऋतू बदल, ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो शेतीवर आज होतोय आणि आपल्या सर्वांच्या आरोग्यावर होतोय. तर या सर्व बाबी लक्षात घेता यामागची जर मूळ कारण बघायला गेलं तर आपली अतिरिक्त भोगवादी जीवनशैली, त्याला आपण म्हणू आपल्या याच्यामध्ये मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल, जे आपली दिवसेंदिवस वाढत चालली. आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात खरं तर निसर्गाचे उत्खनन होतं. त्यामागे बरीच छोटी छोटी कारणे आहेत. कारण आपण दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टींचा वापर करतोय त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यासाठी आधी निसर्गाचं कुठल्या ना कुठल्या संपत्तीचं उत्खनन केलं जातं. त्या वस्तू स्वरूपात मग आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून हा कुठेतरी महत्त्वाचा भाग लक्षात घेता मला या प्रवासाला तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रेरणा कुठून मिळाली. तर प्रेरणा मी सांगेल माझ्या आईवडिलांची कष्ट आणि शेती समस्या आणि सोबत कोरोना, या 3 फॅक्टरना मी सोबत जोडते. ते म्हणजे माझे आई बाबा गावाकडे शेती करतात. म्हणजे मी अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील आहे आणि लहानपणापासून मला शेतीची आवड होतीच. आणि जे काही आज शेतीमध्ये समस्या दिसून येतात तर अनेक परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागतं आहे. आणि कोरोना काळामध्ये मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना अनेकांना बरंच कोरोनाने विचार करण्याची संधी दिली. त्या काळामध्ये मी सुद्धा विचार करू लागली. आणि आत्ता जे यापूर्वी बोललेले त्याच बाबतीत विचार करता मला असं वाटलं की सायकलने बाहेर निघावं, जरा आपला महाराष्ट्र जोडून बघावं. ह्या ज्या दिवसेंदिवस समस्या वाटते की आपण ज्या मटेरियलिस्टिक लाईफला अंगीकारलेलं आहोत आणि त्यामागची मूळ कारणं काय आहेत. मग गावोगावी जाणे, शहरी भागात जाणे, आदिवासी भागात जाणे, पर्यावरणासंदर्भात काम करणारी लोक असतील ती कशा पद्धतीने भूमिका बजावत आहे. पर्यावरण म्हणजे नेमकं काय की झाडे लावा आणि झाडे जगवा, संवर्धन, या पलीकडे जे पर्यावरणातील इतर घटक येतात, हवा, पाणी, जमीन, जे दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली, तर त्याबद्दल आपल्या सर्वांना किती गांभीर्य आहे. तर या सर्व गोष्टी प्रवासातून मी समजून घेण्याचा असा माझ्या याच्यात उद्देश ठेवला. आणि प्रवासातून शाळा असतील, महाविद्यालय असतील, अनेक गावगावची ग्रामपंचायत असतील, अशा लोकांना भेटी देत गेलेली संस्था. आणि आता इकडे माझा प्रवास चंद्रपूरपासून सुरू झालेला. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा असा विदर्भ करत मी आपल्या खानदेशमध्ये इकडे नंदुरबार, धुळे म्हणजे जळगाव करत इकडे आपल्या पालघरमधून म्हणजे कोकणातून रत्नागिरी, रायगड, रत्नागिरी, इकडे सिंधुदुर्गमध्ये आज सावंतवाडीला इकडे आले.
प्रसाद दादाचं मी काम ऐकलं होतं आणि बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की पर्यटनासोबत प्रसाद दादा बरेच निसर्ग संवर्धनाचं काम करतो. पर्यटनाच्या माध्यमातून अनेक लोकांना त्याबाबत जागृत करण्याचा प्रयत्न करते. तर मी आवर्जून त्याचं काम इकडे समजून घेण्यासाठी आणि कोकण बघताना त्यांच्याकडून कोकण समजून घेण्याचा प्रयत्न माझा या माध्यमातून मी करते खरं तर. आणि आज मी इथे येऊन या आंबोली घाटात पोहोचली आहे. ठीक आहे प्रणाली, तू आता संपूर्ण कोकणात फिरलीस आणि मी साधारण या सगळ्याच भागामध्ये नेहमी फिरत असतो. पण माझा उद्देश हा असतो की यातून लोकांना कुठेतरी स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती व्हावी. पण पैसा हा कधीच शाश्वत गोष्ट नाही आहे. लोकांना आपण पैसा मिळवायला शिकवतो याचा अर्थ आपण लोकांना कुठेतरी भोगवादी जीवनशैलीकडेच घेऊन जातो. पण असलेल्या निसर्गातून काहीतरी मिळावं आणि जर नाही मिळालं तर हे जे तुला हिरवगार जे काही दिसतंय हे लोक कट करतील आणि याच्यातून पैसा उभा करतील. तर असं तू कोकणातल्या लोकांना काय सांगशील ज्यांच्याकडे हा इतका सुंदर तू बघितलं असशील या 3-4 जिल्ह्यांमधून तू कोकणातल्या फिरलीस तर तुला फार काही नाही म्हणजे मुंबई जर सोडली तर खाली सगळा तसा भाग बऱ्यापैकी हा चांगला निसर्गमय आहे अजून तरी. पण मग हा असाच निसर्ग राहावा याच्यासाठी जरा कोकणातल्या लोकांना काहीतरी सांग. मी हेच सांगेल की कोकण हा अगदी आता समृद्ध आहे आणि म्हणजे भरभरून तुम्हाला सगळं काही कोकणातलं निसर्ग म्हणजे देतोय. पण आज आमच्यासारखी विदर्भ किंवा मराठवाड्याची आज परिस्थिती बघायला मिळते. दुष्काळाला सामोरं जावं लागते, शेती समस्येला सामोरं जावं लागते, अनेक वेगवेगळ्या समस्येला सामोरं जावं लागते. तो कोकणवासियांनी खरंच आज लक्षात घ्यावं. तुमच्याकडे भरभरून सगळं निसर्गाने दिलेलं आहे. एक वरदानच म्हणायला हरकत नाही. ते आपण सर्वांनी संवर्धन करून ठेवलं पाहिजे. अनेक लोकांशी कोकणामधून मी संवाद साधत आलेली. बाहेरून जसा निसर्ग दिसतो तसंच बरंच आतून झाडांची कटाई होताना म्हणजे काही स्थानिक लोकांनी सांगितलेलं. या भागामध्ये शेतीचं प्रमाण कमी आहे परंतु निसर्ग तुम्हाला म्हणजे इकडे आवश्यक तेवढं भात शेती किंवा उपाशी कुठेच मिळत नाही. जसं की आमच्या विदर्भामध्ये सगळी म्हणजे जमीन उपजाऊ आहेत. सगळं काही आहे. भात सोडून म्हणजे बऱ्यापैकी सगळं पिकतं. म्हणजे काही गोंदिया तिकडचे भंडारा वगैरे असे गडचिरोली जिल्हे सोडले तर बाकी याच्यामध्ये कापूस किंवा इतर पिकं घेतले जातात. तरी पण आज आमच्याकडे आत्महत्याच्या समस्या वाढलेल्या आहेत परंतु तुमच्या कोकणामध्ये ते दिसून येत नाही. अजूनही तुम्हाला कोकण भरभरून देतंय. तर ते खरंच आत्तापासून या जाणीवेतून कोकण आहे तसं टिकवून ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर आमच्यासारखं वाळवंट व्हायला किंवा वेळ लागणार नाही. मी एवढं सांगेल असं. अगदी अगदी. तुला ॲक्च्युली तुझं खूप खूप अभिनंदन कारण तू एवढी फिरून कोकणात आलीस. आणि फार आता करोनामुळे तुझं फार काही इंटरनल गावांमध्ये फिरणं थोडंसं पॉसिबल नाही आहे. पण तरीसुद्धा आंबोली या ठिकाणी राहून तू इथलं थोडंफार निसर्ग आम्ही दाखवूच तुला. आणि इथल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना तू आत्ता जो तुझा पुढचा प्रवास आहे तिथल्या लोकांना पण कोकणाची जी काही म्हणजे आहे पर्यटन असेल किंवा कारण काय होतं महाराष्ट्रातल्या लोकांना कोकण माहिती नसतं. जरी महाराष्ट्रात असून सुद्धा तू आता एवढं फिरली आहेस माझ्याकडे अनेक लोक येतात वेगवेगळ्या भागातून. त्यामुळे कोकणातल्या लोकांना सुद्धा वाटतं की निसर्ग वाचावा पण सगळ्याच बाबतीत उपेक्षित असल्यामुळे लोकांना थोडंसं असंही वाटतं की आपण कुठेतरी मागासलेले आहोत. पण तो मागासलेलापणा नसून तो खरं तर शाश्वत विकास आहे. तर मित्रो आज आम्ही आंबोलीत आहोत. आता प्री मान्सूनचे वारे व्हायलासुद्धा सुरुवात झाली आहे आणि ज्या पद्धतीने एक मुलगी विदर्भातून कोकणात येते आणि तो पण लॉकडाऊनचा काळ 7 महिने तुला झाले ना 7 महिने मित्र झाले. ती 7 महिने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते आहे. अजून महाराष्ट्रातल्या किती जिल्हे राहिले तुझे? 16 जिल्हे अजून महाराष्ट्रातले तिचे राहिले आहेत. 20 जिल्हे तिने केलेत महाराष्ट्रातले. सगळा कोकण किनारपट्टी ती या सायकलवरून भ्रमंती केली आहे. मला वाटतं की तिच्या याचा फलित तेव्हा होईल ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या एवढ्या कोट्यावधी जनतेपैकी निदान काही हजारो काही लाखो लोकांना जरी कळालं की आपलं पर्यावरण का वाचायला हवं आणि ते वाचवण्यासाठी मी काय करू शकतो तर मी माझ्या जीवनशैलीमध्ये बदल करू शकतो. लक्षात घ्या ज्या ठिकाणी तुम्ही प्लास्टिक वापरता ज्या ठिकाणी तुम्ही मोठमोठ्या गाड्या वापरता त्या ठिकाणाहून प्रदूषण निर्मिती होते. ग्रामीण भागातला माणूस आयुष्यात फार मोठं काही निसर्गाचं नुकसान करत नसतो. तुम्ही तुमची शहरातल्या लोकांनी लाईफस्टाईल बदला. ती लाईफस्टाईल ह्या क्लायमेट चेंजला कारणीभूत आहे असं मला वाटतं. आणि निश्चितपणे आपण ही आपल्या भागामध्ये या पद्धतीने जनजागृती करूया. ही तिची सायकल तुम्ही बघू शकता. तिने छानपैकी इकडे समोर पर्यावरण संवर्धन यात्रेचा बोर्ड लावलेला आहे आणि संपूर्ण कोकणात आणि महाराष्ट्रात ती फिरते आहे. भारताचा ध्वज आहे इथे
आणि एवढं सगळं सामान, एवढंच सामान घेऊन तू फिरतेस. हो, हे पाठी आहे. आणि खाण्या जेवणाचं काय केलंस? माझं राहणं खाणं हे लोकांकडे असते साधारणतः. निघाली तेव्हापासून काहीच घेऊन नाही निघाली. हां. मी स्वतः प्रयत्न करते की हां. मी स्वतः कमीत कमी गरजांमध्ये जगू शकते की नाही, म्हणजे सर्वाईव्ह करू शकते की नाही. बरोबर. म्हणून निघताना मी आवश्यक तेवढ्याच 2 कपडे आणि माझी 2-3 अशी पुस्तकं आहेत. बरोबर. बाकी दुसरं काही नाही. आर्थिक सहयोग सुद्धा मला लोकच करतात. हां. आणि आपल्या महाराष्ट्रात अजूनही माणुसकी टिकून आहे खरं तर. बरोबर. सगळीकडे सातकडे झाले. एकटीने प्रवास करताना अनेक लोक मला सहकार्य करतायत. त्यामुळे माझा हा प्रवास असा सुरळीत सुरू आहे. आता कोविडच्या काळात सुद्धा बरीच लोक मला सहकार्य करताय. आता तितकं आतमध्ये जाता येत नाही, परंतु हा प्रवास व्यवस्थित असा सुरू आहे. मी पाहिजे त्या पद्धतीने माझी सुद्धा प्रिकॉशन घेते, म्हणजे माझ्यामुळे कोणाला संसर्ग नको व्हायला आहे बरोबर. याची दक्षता घेत असते. बरोबर. पण खरं बघायला गेलं तर ही योग्य वेळ आहे लोकांना समजावण्याची सुद्धा, कारण तू खरं तर सोशल डिस्टन्सिंग पाळत फिरते आहेस. हो. आणि हे खरं तर कठीण आहे तुझ्यासाठी सुद्धा काम, कारण आता लोकांना पण तुला प्रत्येकाच्या घरी जाणं सुद्धा पॉसिबल नाही आहे या करोनाच्या ह्याच्यात. म्हणजे मला यातनं हे सांगायचं आहे की कोरोनाच्या काळात का निघाली आहे. खरं तर कोरोना आपल्याला काहीतरी लक्षात आणून देतो, बरोबर. वेळीच सुधरा. कारण लॉकडाऊनच्या काळात आपण बंद, म्हणजे सिमेंटच्या बंद गुफेत बसलेलो, म्हणजे बंद झालेलो. खरं तर बघायला गेलं तर सायकल एक माध्यम होतं, म्हणजे आपल्याला कुठेतरी थोडं व्यायाम करायसाठी बाहेर निघतात. बाहेरचं कार्बनचं प्रमाण सुद्धा कमी झालं होतं आणि बाहेरची जी काही पशु पक्षी आपल्याला चांगली, सोशल मीडिया आपण सर्वजण आहोत आणि वावरायला लागली होती. खरं तर पशु पक्ष्यांना आपल्या सभोवतालची जीवनसृष्टीला असं गजगज आढळत नाही. आपण शहरात बघतो, शहरात कधीच पशु पक्षी व्यवस्थित दिसत नाही किंवा प्राणी दिसत नाही का, कारण तिथं ती गजगज असते. परंतु आपल्या सर्वांना निसर्ग आवडत असतो, परंतु आपल्या जवळचं ते वातावरण आपण इथे शहराच्या ठिकाणी एवढं भयानक करून ठेवलेलं आहे की लोकांना आज मोटार गाड्याची इतकी मोठ्या प्रमाणात सवय लागलेली आहे. साधं दुकानात जायचं असेल किंवा इथे जवळच्या जवळ जायचं असेल तर आपण मोटार गाडीचा वापर करतो. खरं तर 75 ते 80% त्याच्यापासून कार्बन उत्सर्जन होते. म्हणून माझ्या प्रवासातनं संदेश असा असतो की जी काही शहरातली कामं असतील, काल जागतिक सायकल दिवस होता खरं तर, आणि त्यानिमित्ताने प्रत्येकाने संकल्प घेतला पाहिजे प्रदूषण कमी करण्यासाठी. वायू ध्वनी प्रदूषण आपल्यालाच नाही तर पशुपक्ष्यांना, आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीला त्याचा त्रास होतो. तर शहरातली जी काही कामं असतील ती आपण सायकलनं केली पाहिजे, किंवा सार्वजनिक जी सेवा आहे, आपली बस सेवा आहे, तर त्या बस सेवेचा वापर केला पाहिजे. अत्यावश्यक जर सेवा म्हणजे आवश्यकता असतील तर आपण मोटार गाडीचा वापर केला पाहिजे. तेव्हा कुठेतरी आपलं जवळचं जे वातावरण आहे, पर्यावरण आहे ते संतुलित होईल. पर्यावरण संतुलित असेल तर आपण संतुलित होऊ. नाहीतर ज्या पद्धतीनं आपण वेगाने धावतोय, गाडीच्या वेगाने धावण्याचा प्रयत्न करतोय, खरं तर तो वेग आपण आरोग्याची संपत्ती म्हणतोय, तर त्या संपत्तीचा वेग खरं तर कमी करत चाललोय. ज्या संपत्तीच्या आपण वेगळ्या संपत्तीच्या मागे धावत चाललेलो, कुठेतरी आपण आज थांबून विचार केला पाहिजे. माझं वय 21 आहे आणि मी आज माझ्यासारख्या युवकांना सांगू इच्छिते, या माध्यमातून बरेच जण प्रसाद दादांना ऐकत असतील, बरेच पर्यटन युवक, आपण करिअर आणि इतर गोष्टीच्या ज्या पद्धतीनं वेगाने धावत चाललेलो, तर आपण आणखी सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये इतके भयानक पद्धतीने फसलेलो आहोत की आपल्या बाहेरचं पर्यावरणामध्ये काय प्रदूषण होतंय किंवा काय परिस्थिती आहे आपल्याला लक्षातच येत नाही आहे. तर कुठेतरी त्या जाळ्यामधून थोडंसं बाहेर येऊया, आपल्या भोवतालचं निसर्ग बघूया, निसर्गाशी कसं संलग्न होता येतील त्याचा प्रयत्न करूया. आणि निसर्ग असेल तर खरं तर आपण असू. याचे संवर्धन आज आपल्या सर्वांची जबाबदारी, आपल्या युवकांची. नाहीतर आज पुढल्या काळामध्ये खूप मोठ्या भीषण समस्येला आपल्याला सामोरं जावं लागते. शेवटी मग कसं झालं किंवा बोंब मारण्यापेक्षा आज आपण सर्वांनी कोरोना जो काही आपल्याला शिकवण देते ते लक्षात घेऊन आपण योग्य वेळी योग्य पावलं आणि सावध झालं पाहिजे असं म्हणेल मी. खरंच आहे प्रणाली, संपूर्ण महाराष्ट्रातल्या पर्यावरण चळवळीला एकत्रपणे जोडण्याची गरज होती आणि ते पूर्ण, म्हणजे मी तर म्हणतो की आम्ही कोकणातल्या लोकांनी आज काही गटांच्या माध्यमातून आम्ही एक सेव्ह कोकण मुवमेंट चालवतो, पण संपूर्ण महाराष्ट्राला याची गरज आहे, म्हणण्यापेक्षा जगालाच गरज आहे. पण निदान आपण मराठी माणसं तरी आपल्या भाषेतल्या लोकांना निदान आपल्या भाषेत समजावू शकतो. खूप चांगलं वाटलं. सगळ्या कोकणी जनतेच्या वतीने मी तुझे खूप खूप आभार मानतो. आत्ता आपण आंबोलीमध्ये आहोत. आत्ता आंबोलीमध्ये ती 2-3 दिवस थांबणार आहे इथे. त्यानंतर तिचा पुढचा प्रवास कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात जाणार आहे. तर त्या भागातल्या लोकांनी सुद्धा तिला सहकार्य करा. तिचं पेज आहे काय फेसबुकवरती, प्रोफाईल आहे प्रणाली चिकटे इको फ्रेंड, हे तिचं पेज आहे. प्रणाली रत्नागिरीच्या नंतर साधारण माझ्या संपर्कात होती. कोविडमुळे मलाही तिला माझ्या घरीसुद्धा नेता आलं नाही, पण आंबोलीत एका होमस्टेला आपण तिची सोय करतो आहोत. आणि तुमच्या भागात आल्यानंतर
शक्यतो आपल्याला जिथे शक्य असेल त्या ठिकाणी तिला जाऊन भेटा आणि सोशल डिस्टन्सिंग पण पाळाच, पण तिचे जे मोटिव्ह आहे तिला सगळ्यांनी सपोर्ट करा, नक्कीच करा. आणि महाराष्ट्राला ती एक भूषण आहे. तर तिची ही सायकल आहे, तुम्ही बघू शकता. मी तिचा फोटोसुद्धा या थंबनेलला देईन, यूट्यूबलासुद्धा देईन, फेसबुकलासुद्धा टाकेन. कुठे दिसलीच ती तर तिला भेटून तिच्या पुढच्या प्रवासासाठी सहकार्य करा. धन्यवाद.